तसे आमचे गुरु, तसे आमचे साहेब, ते आम्ही ज्यांनी जबाबदारी दिलेली आमच्यावर ते आम्ही पार पाडणार आणि चांगलेच कामं करणार. का बरं, इथपर्यंत आम्ही दराडे साहेब सोबत इथं आहे. त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे, चांगले कामं करा, प्रत्येक गोष्टी चांगली करावं. ज्यांनी आमच्या पक्षासोबत गद्दारी केली, शिवसेना पक्षासोबत, आम्हाला त्याला एकच सांगायचं आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर त्यांना वाटत असेल का बाबा दादागिरी भाईगिरी हे येवला तालुक्यात चालणार नाही, नाही तर आम्ही त्यांना शिवसेना पॅटर्नमध्ये आम्ही त्यांना जबाब देऊ. भाऊंनी सांगितलं की काय उद्या येणार का आंदोलन करावं लागतील, तयार आहे, कधी पण तयार आहे. येवला शहराची समस्या. हो, चांगले काम करणार आम्ही. युवक म्हणून जबाबदारी दिलेली आहे शहराची, युवकांसाठी तुम्ही काय काम करणार? चांगलेच कामं करणार. ज्यांची काही प्रश्न असू द्या, काही असू द्या, काही विषय असू द्या, सगळं आम्ही करणार आमच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने. आत्ताच आमचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके बोललेच, जे पक्षासोबत त्यांनी प्रामाणिक काम केलं तर पक्षासोबत आम्ही त्यांचं स्वागतच करू, आणि पक्षाविरोधात काम केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहू. ठामपणे उभे राहू म्हणजे नेमकं काय कारवाई करणार? विरोधात नाही, विरोध म्हणजे काय, ते काय कारवाई करणार? पक्षाची कारवाई करू ना आम्ही. पक्षाचा विरोध केला तर शिवसेना स्टाईलने उत्तर त्यांना बी देऊ. येवला शहर अनेक जाब विचारू ना, तर तुम्ही का काम करत नाही, तुम्ही असे कोणते व्यस्त आहे, तुम्ही जिथं पब्लिक बोलले का अशा अशा वार्डात अशा अशी समस्या आहेत, तिथं सीओने जायलाच पाहिजे. सीओने जाऊ शकलं तर आम्ही तिथं जाऊ. ते जे असं जे चुकीचं काम त्या वार्डात होत असतं, आम्ही तिथली जनता घेऊन सीओला जाब विचारू. भोयरी गटाच्या गप्पास का, सगळ्यात पहिले आम्ही तो मुद्दा उचलला होता भोयरी गटरीचा. भोयरी गटवाले व्यवस्थित काम करत नसलं आम्ही परत अवलंबन करून त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे घेऊ. चांगलं काम करून घेऊ आम्ही भोयरी गटवाल्यांकडून, जो बी ठेकेदार असेल तो. आगामी काळात काही नवीन पक्षप्रवेश किंवा नवीन आता नियुक्ती? पक्षप्रवेश होणार आमचे जोरात. आज उपजिल्हा प्रमुख पदाचं आज उपजिल्हा प्रमुख पदाचं काय? ज्यांच्याकडे जे पत्र असेल उपजिल्हा प्रमुखचं, त्यांनी ते दाखवून ते घोषित करावे की आम्ही आहे या पदावर. ज्याच्याकडे नसेल तर त्यांनी शांतता घ्यावी. हे पक्षाचं वरतूनच आदेश तसा ना, ज्याला पक्षाचं पत्र असेल त्यांनी पत्र दाखवे. शिवसेनेचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे शिवसेनेसोबतच आहे, अतिशय ठामपणे सांगतो. आपण बघत असाल, अखंड महाराष्ट्रातून सर्व पक्षांमधून शिवसेनेमध्ये लोक येत आहेत. त्यामुळे शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि महत्त्वाचा विषय, नगर रचना जे खातं आहे ते या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि शिंदे साहेब जनसामान्य कार्यकर्ता जरी गेला त्याला सुद्धा खाली हात कधी पाठवलेलं नाही. त्यामुळे आमच्या नगरसेवकांना विकासाला, कारण आमच्यावर येवल्यातील ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, धनुष्यबाणावर विश्वास टाकलेला आहे, दराडे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे, तर त्या शिवसेनेच्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊ देणार नाही. ती नगरसेवक संपूर्ण आमच्यासोबतच आहे आणि उद्या आमच्यासोबत राहतील. आमची महायुती आहे, महायुतीच्यामुळं ती लोक त्यांच्या महायुतीच्यामुळं केले असतील, परंतु शिवसेना सोडून ते गेलेले नाही, जाणार पण नाही. कारण शिवसेना काही कमी पडू देतच नाही, देणार पण नाही. शिवसेनेमध्ये निश्चितपणानं त्यांचं काय असेल ते समाधान होईल. आदरणीय दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च एकदा आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजन करणार आहे. त्या ठिकाणी शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. कुठलाही नगरसेवक आमच्यातून गेलेला नाही. महायुती म्हणताय, परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही दराडे साहेबांच्या नेतृत्वाचा तो विषय घेतला, दराडे साहेब त्याच्यावर व्यवस्थितपणे बोलतील. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातली शिवसेना काम करते आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व आहे. निश्चितपणाने येवला विधानसभेमध्ये, येवला नगरपालिका असेल, येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी सुद्धा शिवसेना अतिशय भक्कमपणे उभी राहते. त्या ठिकाणी दराडे साहेब निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात काम करताय. आजच त्यांनी जाहीर केलं की आज आम्ही शिवसेनेचा जनता दरबार हा महिन्यातून एकदा येवला विधानसभेमध्ये येवल्यामध्ये करणार आणि सर्व मायबाप जनतेचं जे जे सुखदुःख असेल त्यांचे डोळे पुसण्याचं काम आणि त्या वंचितांना न्याय देण्याचं काम निश्चितपणानं आमदार किशोर दराडे या जनता दरबारातून देतील. याही पलीकडं प्रशासन हे लोकांच्या कामासाठीच नियुक्त केलेलं असतं.
त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यानं तिथं कामचुकारपणा केला तर त्या ठिकाणी त्याच्यावर संबंधितावर निश्चितपणानं लोकशाहीनुसार आम्ही त्या ठिकाणी त्याला संविधानानुसार त्याला त्याची जागा पण दाखवून देऊ शकतो. त्यामुळे आम्ही लढणारी लोक आहोत. शिवसेना म्हणजे लढणारी संघटना आहे. साहेब, तुम्ही म्हणताय की महायुती महायुतीचा जो उमेदवाराचा जो विषय आहे, आदरणीय नरेंद्र भाऊ शेजारी आहेत, ते त्याच्यावर व्यवस्थितपणे सविस्तरपणे बोलतील आणि त्यांची प्रतिक्रिया त्याच्यावर 100% महत्वपूर्ण असेल. नगर विकास खातं जर तुमच्या तुम्ही सांगताय, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय, परंतु निश्चितपणानं आम्ही येत्या काळामध्ये नगरसेवकांची एक बैठक बोलवणार आहे. त्या बैठकीला आम्ही सर्वच असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला पण आम्ही बोलावणार आहोत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये. कारण आम्हाला येवल्यातल्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला आहे. त्या जनतेचा भ्रमनिरास होऊन द्यायचा नाही. ते सर्व नगरसेवकांना विकास पाहिजे आहे. निश्चितपणाने त्यांचा विकासाचा दृष्टिकोन चांगलाच आहे. येणाऱ्या काळामध्ये नगर रचनाचं खातं आमच्याकडे सर्वांना माहिती, महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे येणारी लोक आमच्याकडे येतील. त्यांना आपल्या शिवसेनेच्या लोकांना बाहेर जाण्याची काही गरजच नाही. शेवटचा प्रश्न घेतो. जर तरच्या प्रश्नावर अजिबात बोलणं योग्य नाही. प्रश्नाचं उत्तर त्या त्या परिस्थितीला बघून वास्तव परिस्थितीमध्ये त्याचं उत्तर दिलं जातं. मुळामध्ये ते गेले केव्हा समजलं असतं. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता तर गेले समजलं असतं. त्यांनी राजीनामा दिला नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात असंच म्हणणार आहे ना आम्ही त्याला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर थेट नाराजी व्यक्त केली. नाही, नाराजी व्यक्त करायला त्यांना काही मुद्दे नसल्यानंतर नाराजी व्यक्त करणं ते चुकीचं आहे ना. त्याला काहीतरी मुद्दे असले पाहिजे नाराजी व्यक्त करण्यासाठी. आणि का नाराजी व्यक्त केली सगळ्या येवला तालुक्याला आणि शहराला माहिती आहे ना. ते सांगण्याची काही गरज नाही ना. मेन मुद्दे सगळ्यांना माहिती. तुम्ही आता निधी शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्यामार्फत निधी करण्यात जाणार. असं काही नसतं का. हा निधी येत असतो पर्सनल किशोर दराडेच्या नावाने का कोणाच्या नावाने येत नाही, तर गावासाठी येत असतो आणि त्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार त्याच्यावर असतो. एकंदरीत आता पुढील काळात तुम्ही एक आंदोलन आता करणार असं जाहीर केलं. नेमकी एका येणाऱ्या काळात तहसील असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, शिक्षकांच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करतात. आता येवल्यात काही मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी नाही. आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जे आमच्या कार्यकर्त्यांचे काम होत नसतील, ज्यांच्यावर अन्याय होत असतील, त्यांच्या समस्या असतील. इथं तुम्ही बघताय मागची विधानसभा झाल्यापासून प्रत्येक किती ग्रामपंचायतला तुम्ही वेटीस धरले, किती सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलेले आणि त्यांना त्रास होतोय, त्यांच्या वेदना आमच्याजवळ जातात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या तिथं एक सामुदायिक मिटिंग घेणार आहे. आमच्या ज्या लोकांच्या समस्या, ग्रामीण भागातल्या समस्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, त्यामध्ये काही लोकांच्या सोसायटीच्या समस्या असतील, काही तहसीलदारकडे समस्या असतील, काही पोलीस स्टेशनची समस्या असतील, कॉमन ज्या ज्या लोकांचे कामं झालेले नसेल त्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी एकत्र नमस्कार बोलवणार. पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमा रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.